श्री स्वामी समर्थ. हनुमान जयंतीचा दिवस हा वर्षातून फक्त एकदा येत असतो आणि या दिवशी आपण हनुमान जन्मोत्सव जो आहे तर तो साजरा करत असतो. हनुमानाचा जन्म हा याच दिवशी झाला होता आणि म्हणूनच हा दिवस अत्यंत खास मानला जातो. यंदा हनुमान जयंती ही 12 एप्रिलला आलेली आहे. चैत्र पौर्णिमेला हनुमान जयंती येत असते. प्रभू श्रीरामांची रामनवमी झाली की ही हनुमान जयंती येत असते. तर हनुमान जयंतीचा दिवस जो आहे तर तो अत्यंत शुभ मानला जातो. त्याचप्रमाणे या दिवशी हनुमानाची उपासना करण्याला, त्यांची पूजा करण्याला सुद्धा अनन्यसाधारण महत्त्व आहे. असे म्हटले जाते की हनुमान जयंतीच्या दिवशी जो कोणी भक्त मनोभावे त्यांची पूजा करतो तर त्या भक्तावर कोणतेही संकट येत नाही. हनुमान जे आहेत तर ते भक्तांच्या जीवनातील सर्व संकटे, सर्व समस्या नष्ट करत असतात. अशा या हनुमान जयंतीच्या दिवशी जर आपण काही प्रभावी तोडगे केले, उपाय केले तर आपल्या कितीही कठीण इच्छा ज्या आहेत तर त्या पूर्ण होत असतात. आपले दुर्भाग्य संपावे, आपल्या घराची प्रगती व्हावी, आपल्या जीवनातील दुःख, दारिद्र्य नष्ट व्हावे, तर यासाठी आपल्याला या दिवशी एक पान जे आहे तर ते घरी आणायचं आहे. आपल्याला जर या झाडाचे पान मिळाले तर आवर्जून आपल्याला ते घरी गुपचूपपणे घेऊन यायचं आहे आणि या पानाचा आपल्याला उपाय करायचा आहे. अशी 2 झाडे आहेत की या झाडांची पाने या दिवशी आपण घरी आणून त्याचे जर आपण प्रभावी उपाय केले तर आपल्या मनोकामना पूर्ण होत असतात. तर कोणते पान आपल्याला घरी घेऊन यायचं आहे आणि कशा प्रकारे त्याचा उपाय करायचा आहे तर याची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा. हे पान मधोमध गोलाकार असल्याने त्यातून चैतन्याचे वलय तयार होते. या पानामध्ये औषधी गुणधर्म सुद्धा आहेत. या पानामुळे आपल्या घरातील नकारात्मकता नष्ट होत असते, बाहेरील बाधा नष्ट होत असते. त्याचप्रमाणे असे सांगितले जाते की शंकरांची पत्नी पार्वती जेव्हा खडतर उपवास करत असे तर तेव्हा सुद्धा ती या झाडाची पाने खात होती. या पानांचा उपयोग हा अनेक व्याधी दूर करण्यासाठी सुद्धा केला जातो. रामायणानुसार जेव्हा हनुमान रामाचा संदेश सीतेला देण्यासाठी गेले होते तर तेव्हा सीतामाईंनी सुद्धा या पानांचा हार हा हनुमानास घातला होता. तर असं हे पान म्हणजे रुईच्या झाडाचे पान. तर आपल्याला या दिवशी काय करायचं आहे तर रुईची 11 पाने घरी घेऊन यायचं आहे. आता 11च पाने का तर हनुमान जे आहेत तर ते शिवांचा म्हणजेच महादेवांचा 11वा अवतार आहेत. म्हणून आपल्याला 11 पाने आणायची आहेत. ही पाने घरी आणल्यानंतर ते आपल्याला स्वच्छ धुवायची आहेत आणि यानंतर आपल्याला या 11 पानांची माळ तयार करायची आहे. आता हनुमानाला आपण रुईच्या पानांची माळ का घालायची किंवा रुईच्याच पानांच्या माळेला एवढे महत्त्व का आहे तर यामागे सुद्धा एक कथा आहे. मारुतीची माता अंजनी ही गणेशाची परमभक्त होती आणि आपला पुत्र हनुमानावर गणपतीची कृपा व्हावी म्हणून देवी अंजनीने हनुमानाच्या गळ्यात रुईच्या पानाची माळ घातली होती. आपल्या आईची आठवण म्हणून पुढे सुद्धा हनुमान रुईच्या पानाची माळ आपल्या गळ्यामध्ये धारण करू लागले आणि म्हणून हनुमानाचे भक्त सुद्धा त्यांना रुईची माळ अर्पण करू लागले आणि म्हणून आपल्याला रुईच्या पानांची माळ जी आहे तर ती अर्पण करायची आहे आणि 11 पानांची माळ आपल्याला अर्पण करायची आहे आणि 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. आपण मंदिरामध्ये जायचं आहे. त्या ठिकाणी गेल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला दिवा जो आहे तर तो लावायचा आहे. तिळाच्या तेलाचा किंवा मोहरीच्या तेलाचा किंवा आपल्याकडे जे तेल असेल तर त्याचा दिवा आपल्याला लावायचा आहे. त्यानंतर हनुमानास आपल्याला शेंदूर अर्पण करायचा आहे, फुले अर्पण करायची आहेत आणि रुईच्या पानांची जी माळ आहे तर ती सुद्धा आपल्याला अर्पण करायची आहे. याचप्रमाणे आपण नारळ जो आहे तर तो सुद्धा या दिवशी अर्पण करू शकतो. हनुमान जन्मोत्सव म्हणजेच हनुमान जयंतीचा दिवस. तर या दिवशी आपण जर हनुमानांना रुईच्या 11 पानांची माळ अर्पण केली तर आपल्या जीवनातील ज्या काही समस्या आहेत, ज्या काही अडचणी आहेत तर त्या हनुमानांच्या कृपेने नष्ट होत असतात. आता हे झालं की रुईच्या पानाबद्दल. तर आता अजून असं कोणतं पान आहे की जे आपण हनुमानास अर्पण करू शकतो तर आपल्याला काय करायचं आहे तर ह्या झाडाचं सुद्धा आपल्याला पान जे आहे तर ते आणायचं आहे आणि ही पाने सुद्धा 11च आणायची आहेत. हे झाड म्हणजे दैवी वृक्ष मानलं जातं. या झाडामध्ये साक्षात श्रीहरी विष्णूंचा वास आहे. त्याचप्रमाणे आपला जे पितर आहेत तर या पितरांचे वास्तव्य सुद्धा या झाडामध्ये आहे आणि हनुमान जे आहेत तर ते पितृदोष नष्ट करण्याचे सुद्धा कार्य करत असतात. शनीची 7.5 असेल, पितृदोष असेल तर तो सुद्धा आपण हनुमानाच्या उपासनेने कमी करू शकतो आणि म्हणून आपल्याला काय करायचं आहे तर
पिंपळाची 11 पाने घरी आणायची आहेत. पिंपळ वृक्ष जो आहे तर तो दैवी वृक्ष आहे. अनेक देवदेवतांचं वास्तव्य या वृक्षामध्ये आहे. पिंपळाची आपण जेव्हा पूजा करतो तर त्यावेळेला शनीची 7.5 किंवा ग्रहदोष असतील, पितृदोष असतील तर ते नष्ट होत असतात. आणि यंदा योगायोगाने हनुमान जयंती ही शनिवारी आलेली आहे आणि शनिवारी पिंपळाच्या झाडाची जर आपण पूजा केली तर शनिदेव जे आहेत तर त्यांच्या कृपेने आपली शनीची 7.5 नष्ट होत असते. कारण स्वतः शनी महाराजांनी सांगितलेलं आहे की जो कोणी पिंपळाची मनोभावे पूजा करेल तर त्याला शनीचा त्रास होणार नाही. तर अशा या पिंपळाची 11 पाने आपल्याला घरी आणायची आहेत. ही पाने आपल्याला स्वच्छ धुवायची आहेत. यानंतर आपल्याला प्रत्येक पानावरती शेंदुराने श्रीराम हा शब्द जो आहे तर तो लिहायचा आहे. आपली जी काही इच्छा असेल, आपली जी काही कठीण मनोकामना असेल तर ती पूर्ण होण्यासाठी, इच्छापूर्तीसाठी आपल्याला हा एक शब्द त्या पानावरती लिहायचा आहे. तर श्रीराम असं आपल्याला 11 पानांवरती लिहायचं आहे. आणि या 11 पानांचा हार करून आपल्याला मारुतीच्या मंदिरामध्ये जाऊन हनुमानास म्हणजेच मारुतीस आपल्याला अर्पण करायचं आहे. करिअरमध्ये यश मिळण्यासाठी सुद्धा आपण हा उपाय करू शकतो. आणि आपण ज्याप्रमाणे रुईच्या पानांची माळ घालण्या अगोदर त्या हनुमानाजवळ दिवा लावणार आहोत तर त्याचप्रमाणे आपण पिंपळाच्या पानांची माळ अर्पण करताना सुद्धा हनुमानाच्या तेथे आपल्याला अगोदर दिवा लावायचा आहे. हनुमानास शेंदूर अर्पण करायचा आहे, फुले अर्पण करायची आहेत आणि यानंतर पिंपळाच्या पानांची माळ जी आहे तर ती अर्पण करायची आहे. तर अशा प्रकारे पिंपळ वृक्षाचं पान किंवा रुईच्या झाडाचं पान आपल्याला घरी घेऊन यायचं आहे. काही कारणाने आपल्याला रुईची पाने मिळाली नाहीत तर आपण पिंपळाची पाने सुद्धा हनुमानास अर्पण करू शकतो. परंतु जर आपल्याला रुईची पाने मिळाली तर आवर्जून आपल्याला या दिवशी रुईच्या 11 पानांची माळ जी आहे तर ती हनुमानांना अर्पण करायची आहे. हनुमान जयंतीचा दिवस जो आहे तर तो अत्यंत खास असतो. कारण याच दिवशी चैत्र पौर्णिमा सुद्धा असते आणि चैत्र पौर्णिमेच्या दिवशी आपण श्रीहरी विष्णूंची कृपा प्राप्त करण्यासाठी, माता लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी सुद्धा उपाय करत असतो. आणि जे पिंपळाचं झाड आहे तर यामध्ये सुद्धा श्रीहरी विष्णूंचे वास्तव्य आहे. त्याचप्रमाणे आपल्या व्यवसायामध्ये भरभराट व्हावी, आपला व्यवसाय असेल तर तो वाढीस लागावा, तर यासाठी सुद्धा आपण ही जी पाने आहेत तर ती हनुमानास अर्पण करू शकतो. अतिशय साधा, सोपा, प्रत्येकाला करता येणारा तर असा हा उपाय आहे.